हो, आध्यात्मिक ज्ञान रोज घेतो, मनापासून मनानं बाबाची सगळी सेवा करतो. आणि त्या अपंग मुलीची माझ्या पुतणीची मनामध्ये इच्छा होती, मला कोणत्याही परिस्थितीमध्ये काय करायचं आहे, त्याला असं ऑफिसर बनायचं आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची मला नोकरी त्याला असं ऑफिसरची पकडायची आहे. आणि त्या पद्धतीने मला सगळ्यात वर्षा पासायची आहे. तिच्या मनामध्ये जिद्द होती. भाऊ पण तिला, भाऊ शेतकरी, शेतामध्ये काम करून भाजीपाला विकून तिला लागणारी जेवढी काय आर्थिक व्यवस्था करता येईल तो करत होता. ज्या ज्यावेळी गरज पडेल, टेन्शन असेल त्यावेळी मला पण सांगत होता. आम्ही पण थोडं मदत जेवढी होईल तिला करत होतो. आणि त्यानंतर बाबा कशी आपली मदत करतात बघा. त्या पुतणीची इच्छा जरी एवढी मोठी असली सुद्धा आमच्या बुद्धीमध्ये एकच होतं, आजच्या जगामध्ये पैसा दिल्याशिवाय काही काम होत, बरोबर ना भाई? आजच्या जगामध्ये पैसा दिल्याशिवाय काही काम होत नाही. तो काही मोठ्या नोकरी करणाऱ्या लोकांना विचारायचा, आमचा भावाचा मुलगा की माझी बहीण एमपीसीच्या प्रसारात असणार आहे, तिच्यासाठी काय करावं लागेल, वशिलावर कुणाला लावावं लागतो का, कसा लावावं लागेल, काय करावं लागेल. सगळ्यांनी सांगितलं होतं साधारणपणे 25-30 लाखाचं 25 लाख रुपये गटर जर तुमच्याजवळ असेल आणि ते जर वशिल्यासाठी कुणाला जर दिला तर एखाद्या वेळी मुलाची नोकरी मिळू शकेल, त्याचे मिळणं मुश्किल, असं अनेक लोकांनी सांगितलेलं होतं. मग त्या आमच्या पुतणीची अशी जिद्द होती, काही पण होऊ देत मला पण ते काय करायचंय, हे गाठायचं आहे. आणि भावाची पण इच्छा, बाबा तिची मनोकामना पूर्ण कर. यानंतर गेल्या वर्षी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली आणि आज व्हिडिओ पदावरती तिचे एक सिलेक्ट झालेला आहे. 1 रुपया न देता, 1 रुपया सुद्धा न देता व्हिडिओ पदावरती वा वा वा, शुक्रिया बाबा, शुक्रिया. 8-15 दिवसामध्ये त्या पदावरती हजर होईल. आचारसंहितेवर थोडंसं काम काय झालं होतं, आचारसंहिता होती ना,